श्री शंकर गीता अध्याय 6. श्री गणेशांमा श्री सरस्वती नमः. महाराजांचे स्मरून चरण. शरीराचा प्रत्येक कण न कण भरून येई म्हणून शरण. महाराजांच्या चरणी मी वंदन करतो पुन्हा पुन्हा. फुटत चरित्र लिखाणाचा पाना. उभा राहून शंकर कान्हा. शंकर गीता सांगती शंकर महाराज. शंकर गीता सांगतात मी दर्शन घेता. तेच करता करविता नाम मात्रही नसे मी. मी लिहिले चरित्र याचा पुरावाही तिळ मात्र. नसे मज जवळ मी अपात्र म्हणून कैसे लिहिले मी. दिसता महाराजांचे चरण करावे त्यांना वंदन. श्रद्धेने मनापासून एवढेच मला येतसे. हे चरित्र ती सुरस त्याप्रमाणे फारच सरस. महाराजांचा लीला विकास कृपा वैशिष्ट्य असे हे. महाराजांचे एक भक्त बाबूराव रुद्र असत. महाराज त्यांच्या घरी जात आपण होऊन आनंदे. स्वतः महाराज चहा करीत पाणी 2 कप ठेवीत. चहा तयारही असे होत उतरून खाली ठेवला. तेवढ्यात तेथे काही भक्त दर्शनासाठी मुद्दाम येत. त्यातही एक वेदांती पंडित प्रथमच आला दर्शना. आपण शास्त्रे जी वाचावी असती त्यांची प्रत्यक्ष अनुभूती देणारे कोणी मज भेटती. पंडितांची शंका ही 21 माणसे सारी असत. महाराज सर्वांना चहा देत. शिल्लक 1 कप राहत. महाराजांनी घेतला तो. महाराजास पाहून पंडितांच्या कपाळी आठ्या पडून कुठले मम प्रश्नाचे याला ज्ञान. अहंकार त्याचा पेटला. 2च कपांचे पातेले समोरच होते चिमुकले. सर्वांचे चहापान झाले. 22 लोक सर्वही. 2च कपांच्या भांड्यात 22 कप चहा होत. लोक सारे झाले चकित. फक्त हे कळले पंडिता. प्रश्नही त्याने न विचारला. शंकाची होती त्याला. प्रत्यक्ष दाखवून घटनेला बोध पंडिता होईना. म्हणून महाराज पंडिता सांगत तोंडात आणि नाकात एकच बोटाचे अंतर असत. बोट लावून पहा की नाकावर बोट ठेवूनी मिशीवर पिळ देऊनी. मनुष्य नेहमी बोलत असून त्याच्याही आकृतीतून तो आपला अहंकार व्यक्त करतो वारंवार. किती किळसवाना हा अहंकार तुम्हा माहीत आहे का. नाक शिंकरून महाराजांनी मोठा बेडका काढून हातावरती तो घेऊन चटकन तोंडात टाकला. पाहून किळसवाना तो प्रकार शहारे आले अंगावर. इतका घाणेरडा हा अहंकार. महाराज पंडिता म्हणाले. पंडित अगदी सर्द झाला. अहंकार त्याचा गळाला. घडल्या घटनांचा बोध झाला. अभिमान त्याचा मावळला. प्रश्न शंका न विचारता उत्तर मिळाले. घटना घडता महाराजांचे चरण दिसता. चरणी मस्तक टेकवी. बाबूराव रुद्र उभे असत. महाराज तोंडातील एक दात काढून समोर ठेवित. सर्व दात काढले. संध्याकाळी रुद्र पाहत महाराजांच्या तोंडात सर्व दात अगदी पुरवत. रुद्र चकित झाले. एकदा बळवंत चौकात महाराज टांगा बोलावित. बसत 2 थोबाडीत. दिल्या टांगेवाल्याच्या. टांगेवाला गप्प बसत. कोणी अलौकिक व्यक्ती दिसत. टांगेवाल्यास वाटत सिटी पोस्ट येताच. गाडाळ्याचे दुकान असत. खान साहेबांचे प्रख्यात. तेथे महाराज उतरत. टांगेवाल्यास जा म्हणती. पैसे न देता जा म्हणत. टांगेवाला तसाच जात. टांगेवाल्याच्या जीवनात बदल झाला त्यामुळे. महाराज थोबाडीत देत म्हणून चांगले दिवस दिसत. टांगेवाल्याची खात्री होत. भक्त बनला निस्सीम. गणेशोत्सव मिरवणूक पुण्यात जोरात अगदी असे निघत. महाराजांचे एक भक्त वासुदेव पंडित घरच्या पत्र्यावर चढून वरती शिडी ती ठेवून एका लहान मुलासा घेऊन वरती चढू लागले. तोच शिडी उलटली. सारी मंडळी सारी घाबरली. दोघे मरणार ओरडली. तोच धावले महाराज. महाराजांनी शिडी धरली तशीच जमिनीवर टेकवली. दोघे जमिनीवर पडली अगदी सुखरूपपणेच. इतक्या उंचावरून पडले. नुसते थोडे न खर्चटले. महाराजांनीच त्यांना वाचवले. आघात लीला कशी पहा. डॉक्टर भोई प्रवासास मोटरसायकलवरून जात. एक म्हैस आडवी येत. रस्त्यामध्ये अचानक आता होणार अपघात म्हणून सायकल वळवित.
डॉक्टर शेजारच्या शेतात जात, तोच तेथे नाग उभा. एक अपघात चुकविला, दुसरा अपघात समोर आला. नागराज डोलू लागला, फणा काढून पाहत. एवढा मोठा नागराज कधी न पाहिला दिसे आज. तेच आहेत महाराज डॉक्टरांनी जाणले. नागराजस वंदन केले, नागाने ते स्वीकारले. नागराज मग गुप्त झाले, चकित झाले डॉक्टर नागराजांच्या रूपात. महाराज आज दर्शन घेत, आशया आनंदात मोटरसायकल वळवली. डॉक्टर येता रस्त्यावर, महाराज प्रगटले समोर. आता पाहिला जो नागभयंकर, तसेच दिसले महाराज. महाराज रोखून पाहत, त्यांच्या नजरेतून स्पष्ट कळत, आताच पाहिलेला जो नाग असत तोच आम्ही आहोत. डॉक्टर भोई चकित झाले, नशीब केवढे आहे भले, ज्यांना शंकर महाराज दिसले, भाग्यवान ते खरोखर. गोसावी महाराजांचे भक्त एके दिवशी काय घडत, त्यांना भव्य विशाल रूप दिसत. महाराजांच्या ठिकाणी अहमदनगरला महाराज जात, कबरीजवळ ते बसत. मुसलमानांची श्रद्धा असत महाराजांवरती खरी. महाराजांच्या ठिकाणी अनेक दर्शन मुसलमानांना होत. बडे आदम मालिक म्हणत महाराजांना सर्व ते. महाराजांनी सोलापूरला यज्ञ एक सुरू केला. एक भाविका मुका यज्ञाला येता बोलू लागला. सशक्त बॅरिस्टर पुण्यात महाराजांची चेष्टा करत. महाराजांनी आपल्या गुडघ्यात पकडून त्याला ठेवले. महाराज जे कृष अत्यंत बॅरिस्टर दिप्पाड असत. बोबडी वळली पकडीत, शरण आला महाराजा. डॉक्टर खरे दर्शन घेत, महाराज आशीर्वाद देत. खरे यांना प्रत्यक्ष दत्त दिसत महाराजांच्या ठिकाणी. महाराज गेले नाशिकला, भक्तांनी मग विचार केला, जाऊ त्र्यंबकेश्वराला गहिनीनाथांच्या दर्शनात. ज्ञानेश्वर गुरु निवृत्तीनाथ, निवृत्ती गुरु गहिनीनाथ. गहिनीनाथ समाधी असत त्र्यंबकेश्वर क्षेत्रात. महाराज म्हणाले, तुम्हास घडू नये जाण्याचा सायस, आज रात्री येथेच येण्यास साक्षात त्यांना बोलवितो. लोकांचा विश्वास बसेना, म्हणती बोलवा गहिनीनाथांना. महाराज जागविते लोकांना. 1 वाजला रात्रीचा. प्रचंड आवाज ऐकू येत, अल्लख मोठ्याने गर्जना होत. आवाजाने झाले भयभीत. महाराज गेले खोलीत. अत्यंत तेजस्वी प्रकाश पडला. एक नाथपंथी पुरुष आला, भव्य अत्यंत तेजस्वी बाला. तोही गेला खोलीत. आवाजांनी अन्न तेजांनी सारे गेले घाबरूनी. तोंडावर पांघरून घेऊनी निजले स्वस्त भिवूनी. पहाट होता सारेही गांगरून गेले भीतीने. महाराज आले खोलीतून, म्हणती का हो घाबरला. सारे म्हणती महाराजांना एकनाथ संप्रदायी बाला. दिव्य सत्पुरुष पाहिला तेव तेज तयाचे. महाराज म्हणाले, सर्वस मी सांगितले होते ना तुम्हास. बोलवणार आहे गहिनीनाथस आपल्या घरी आज मी. तुमचा विश्वास बसला नाही. गहिनीनाथ येऊनही तुम्ही दर्शन घेतले नाही. प्रत्यक्ष येऊनही ते येऊन गहिनीनाथ साक्षात तुम्हाला दर्शन घेता न येत. समाधीच्या जागी जाऊन तुम्ही काय करणार. पाठेपर्यंत गहिनीनाथ माझ्याशी बसले बोलत. आवेगात महाराज सांगत, चकित झाले सर्वही. प्रत्यक्ष गहिनीनाथ येत. गहिनीनाथ ज्याच्याशी बोलत, त्यांचा अधिकार केवढा असत कोण वर्णू शकेल. एक सत्पुरुष हैदराबाद येत महाराजांना होता मानित. एकदा त्यांच्या मनात अहंकार उफाळला. श्रेष्ठ मी सर्व योगी पुरुषात ऐसे ठाम त्याला वाटत. महाराजांना हे कळत. नगरला होते त्यावेळी. नगरहून हैदराबाद येत. लगेच महाराज तेथे येत. मला थंडी आहे वाजत, स्नानार्थ पाणी तापवा. चांगले पाणी उकळू द्यावे, नंतर स्नान मज घालावे. महाराजांनी स्नान केले अगदी उकळत्या पाण्याने. राहिलेल्या उकळत्या पाण्यात स्नान करण्यास सत्पुरुषास सांगत. सत्पुरुषाची छाती ना होत त्याला महाराज म्हणाले, सर्वश्रेष्ठ योगी स्वतःस तू तर अगदी समजतोस. उकळत्या पाण्या का भीतोस. सत्पुरुषांतरी समजाला. अहंकार आपला जावा म्हणून महाराज आले नगरहुनी. सत्पुरुषाला येता कळूनी पाय धरले लगेच. पिढ्यान पिढ्या दत्तोपासक असे गृहस्थ भाविक. ते पहिल्या महायुद्धात लढाईवर होतेच. एके दिवशी युद्धात अनेक गोळा त्यांना सांगत. पॅन्टला अनेक बोके पडत परत आले तंबूत. त्यांना वाटले आपला संपूर्ण पाय काढावं लागणार कापून. पाहिले पॅन्टवर करून अगदी लक्षपूर्वक. पायाला एकही गोळी नव्हती लागलेली.
पॅन्टला तर अनेका बोके पडलेली नवल त्यांना वाटले. पुढे महायुद्ध संपता गृहस्थ सुखरूप घरी येत. अचानक त्यांच्या दारात उभे राहिले महाराज. महाराज त्यांना म्हणत, पहिल्या महायुद्धात मी तुमच्या बरोबर असत खानाखुनाई सांगितल्या. तुमच्या पायावर जाडलेल्या ज्या ज्या होत्या गोळ्या सगळ्या, त्या सर्वही मीच जेलल्या एवढे त्यांनी म्हणताच. त्या गृहस्थास खानाखुना पटत, पायस बोके कान पडत. अर्थबोध याचा आज होत, साष्टांग दंडवट घातले. महाराज ज्या भक्ता घरी उतरत, त्याचा 10 वर्षाचा मुलगा संगे घेत. नगरहुनी गिरिनारला जात भक्ता समेत महाराज. गिरिनाथ पर्वताच्या पायथ्याशी आले मध्यरात्रीशी. गिरिनारच्या रांगा आकाशाशी हितगुज होत्या करीत. महाराज म्हणाले, अगदी वर या पर्वताच्या शिखरावर 10,000 पायऱ्या चढून सत्वर आपणास आहे जायचे. महाराजांची आज्ञा झाली. मंडळी चालू लागली. मुलगा चालण्या तयार न मुळी महाराज घेते खांद्यावर. महाराज मुलास खांद्यावर घेत, जप जप पावले टाकत. 10,000 पायऱ्या ओलांडत डोंगर चढून गेले ते. अगदी अर्ध्याच तासात शिखरावर दत्तात्रेय स्थान असत. तेथे महाराज जाऊन बसत. लोक होती चकित. ज्यांना मदतीशिवाय चालता न येत ते मुलास खांद्यावर घेऊन चढत. 10,000 पायऱ्यांचा पर्वत शक्ती कसली म्हणावी. गिरिनार पर्वतावर महाराज जात, अल्लकाईसे पुकारत. शेकडो साधू तेथे जमत. मुलगा चकित झाला. अगदी काळोख येते असत. ठिकाण उंच अत्यंत शांत. साधू कोटून कसे येत, कोडे कसे कळणार. महाराज गिरिनार पर्वतावर 8 दिवस राहत. सारखे पर्वतावर हिंडत निसंकोच चोईकडे. अनेक वाघांच्या समेत एकदा महाराज होते हिंडत. पंचमहाभूते ज्यांच्या ताब्यात त्यांना भीती कशाची. हिंडून महाराज आले, वाघ सारे निघून गेले. हे सर्व ज्यांनी पाहिले अवाक बनले भक्त ते. गिरिनारहून निघताना महाराजांच्या आले मना. जेवण द्यावे साधूंना, शंका फुकला लगेच. दत्तात्रेयांच्या स्थानाजवळ स्वयंपाकाची जागा असत. कौनकीचे गोळे भाजत, दुसरा पदार्थ भजी हा. महाराजांनी शंका फुंकला. साधूंचा मग लोंढा आला. सारे बसले जेवावयाला. प्रशस्त जेवण सर्वांचे. कणकीचा गोळा एवढा मोठा, मोठ्या नारळा एवढा. 80 ते 80 खावयाचा. गोळे साधू प्रत्येक. भक्ती करती विचार, एका गोळ्यात आपण ठार. 80 गोळ्याचा यांचा आहार, केवढा प्रचंड आहार. एकाचा प्रश्न साधू तसा, एवढा तुमचा आहार कसा. प्रश्न ऐकून त्याचा तसा. साधू त्याला म्हणाले, जेव्हा येतात अवधूत तेव्हाच आमचा आहार असत. एरवी आमचे खाणे असत, वायू भक्षण सर्वदा. दुपारचे 12 वाजत भोजन पंक्ती सुरू होत. स्वतः महाराज वाढत, तृप्त साधू होतात. अगदी मध्यरात्रीपर्यंत सारख्या पंक्तीच चालत. एकूण किती पंक्ती होत, किती साधू जेवले. अन्न किती ते लागले, अन्न कोणी शिजवले. धान्य किती लागले, दिले कोणी धान्य हे. धान्य कोणी आणले, गिरिनारवर कसे नेले. स्वयंपाकासाठी सामान सगळे कोणी कसे आणले. साधूंना कोणी बोलावले, साधू होते ते कुठले. साधूंना हे कसे कळले, कशी भोजन व्यवस्था. एवढ्या पंक्ती वाढल्या कुणी, पाणी काढले मांडणे केले कुणी. स्वयंपाक पात्रे आणली कुणी, व्यवस्था काय पाण्याची. रात्री प्रकाश व्यवस्था काय असत, कोण कशा रीतीने करत. अशी 21 प्रश्न अनुत्तरित, उत्तर त्यांचे स्वयमेव. साधू म्हणती जिथे अवधूत, तिथेच आम्ही भोजन घेत. यावरून सिद्ध होत महाराजाच अवधूत. येणाऱ्यांची जी भाषा असत, महाराज त्याच भाषेत त्या गृहस्थाशी बोलत. चकित होई येणारा. चरण महाराजांचे स्मरून, चरित्र चालले हे गहन. 6वा अध्याय हा लिहून समाप्त येथे झाला. संतवरे योगीराज सद्गुरु राजाधिराज श्री शंकर महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री शंकर बाबा की जय.